विद्यार्थ्यांनो अभ्यास करा आणि मिळवा 21,000, 11,000 आणि 5,500 रुपयांची बक्षिसे। जिल्हा परिषदेतर्फे जलजीवनवर शाळांमध्ये तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत। दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे 21,000, 11,000 व 5,500 रुपये रोख व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती सीईओ मनीषा अव्हाळे यांनी दिली। जलजीवन मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व व जलसंवर्धन याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये जिल्हा व तालुकास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती सीईओ मनीषा अव्हाळे यांनी दिली आहे। त्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकिले, माध्यमिकांचे प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहे। लोकसहभाग योजना कार्यान्वित झाल्यावर योजनेची देखभाल व योजना कायम सुरू राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्त्रोत बळकटीकरणासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व शालेय जीवनापासूनच रुजवावे या हेतूने जलशक्ती मंत्रालय आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे या स्पर्धा पार पाडणार आहे। प्राथमिक व माध्यमिक अशा गटात स्पर्धा होतील। शालेय स्तरांवरून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरांवर एकत्रित करून तालुका स्तरावर क्रमांक निवडले जातील। तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत। चित्रकला स्पर्धेचे विषय: पाऊस, पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्त्व, पाण्याचे वितरण व कर प्रणाली, पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग, पाणी पुरवठा योजनेची देखभाल, दुरुस्ती, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस, पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल, दुरुस्ती। निबंध स्पर्धेसाठी असणारे विषय: पाऊस, पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास, जलसंवर्धन काळाची गरज। दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1,500 असून वेळ 40 मिनिटाचा राहणार आहे। वक्तृत्व स्पर्धांमध्ये असणारे विषय: महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल, दुरुस्ती, जलसंवर्धन। या वक्तृत्व स्पर्धांमध्ये उच्च माध्यमिक म्हणजेच 11वी ते 12वी, महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। उच्च माध्यमिक 11वी, 12वी, महाविद्यालयीन स्तरावरून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरांवर एकत्रित करून तालुका स्तरावर 1 ते 3 क्रमांक निवडले जातील। तालुका स्तरावरून प्राप्त स्पर्धकातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत। जिल्हा स्तरावर दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 21,000, 11,000 व 5,500 रुपये रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे।